हे शब्द होते। आणि यानंतर आपल्यासमोर गीत रामायणातलं एक अप्रतिम गीत सादर करायला पुढच्या विद्यार्थिनी येणार आहेत। अश्विनी मेंदळे त्या सावळ्या रामचंद्राचं वर्णन जे गदिमांनी गीत रामायणात लिहिलंय ते आपल्यासाठी सादर करणार आहेत। अर्थात पुन्हा एकदा बाबूजींची, सुधीर फडके यांची अफलातून चाल किंबहुना त्या दोघांनी निर्माण केलेलं हे एक अतिशय मोठं जगातलं आश्चर्य म्हणावं लागेल। कारण गदी माडगुळकरांना असे शब्द सुचायचे आपल्या साऱ्यांना ठाऊक आहे। आणि 56 गाणी त्यांनी अक्षरशः पहिलं गाणं तर सकाळी पहाटे उठल्यानंतर ते लिहिलं आणि त्याला जाता जाता चाल लावून बाबूजींनी ते आकाशवाणीमध्ये रेकॉर्ड केलं। असं गीत रामायणाच्या प्रत्येक गाण्याविषयी आपल्याला आठवण सांगताना अनेकांकडून तुम्ही ऐकलं असेल। असं घडलेलं ते गीत रामायण गदिमांसाठी आपल्यासारख्या एका त्यांच्या भक्तांनी असं म्हटलं होतं की जसे येतसे फूल वेलीवरी, जसा श्रीहरी वाजवी बासरी, तसे येई हृदयात घेऊन गाणे, असा सिद्ध कविराज आता न होणे। त्या सिद्ध कविराजाचे हे अप्रतिम सुंदर असे सोपे शब्द आणि त्या सावळ्या रामचंद्राचं अप्रतिम वर्णन या गाण्यामध्ये आपल्याला ऐकायला मिळेल बाबूजींच्या नटलेल्या चालीने। ताई तयार आहेत आणि त्यांच्या गाण्यापूर्वीच त्यांना एकदा प्रोत्साहनपर जोरदार टाळ्या होऊ देत, कारण आपल्या क्लासची ही सगळ्यात ज्येष्ठ विद्यार्थिनी आहे। रामचंद्र माझ्या मांडीवर नातो, माझ्या मांडीवर नातो, सावळा रामचंद्र माझ्या मांडीवर नातो, माझ्या मांडीवर नातो, अष्टगंधांचा सुवास निळ्या कमळाना येतो, निळ्या कमळाना येतो। सावळा रामचंद्र माझ्या हातानी जेवतो, माझ्या हातानी जेवतो, सावळा रामचंद्र माझ्या हातानी जेवतो, माझ्या हातानी जेवतो, उरलेल्या घासासाठी थवा राघूंचा थांबतो, थवा राघूंचा थांबतो। सावळा रामचंद्र रत्नमंच की झोपतो, सावळा रामचंद्र रत्नमंच की झोपतो, त्याला पाहताना अजून चंद्र आभाळी लोपतो, चंद्र आभाळी लोपतो। रामचंद्र करी भावंडासी प्रीत, सावळा रामचंद्र करी भावंडासी प्रीत, थोरा थोरानी शिकावी बाळाची या बाळरीत, बाळाची या बाळरीत। बोबडे हे घर, सावळा रामचंद्र करी बोबडे हे घर, वेद म्हणता विप्रांचे येती बोबडे उच्चार, येती बोबडे उच्चार। चंद्र नभीचा मागतो,
लागतो